गावभागात काँग्रेसच सगळा बोलबाल्याला राहिले. आता सध्या प्रचाराचा जोर देखील पाहायला मिळतोय. तडफदार आणि उच्च शिक्षित चेहरे आहेत. लातूरमध्ये परिवर्तन घडवू शकतात. आम्हाला अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे आणि म्हणजे मुस्लिम समाजही आता जागरूक झालेला आहे. तो काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता इस बात से नवाजा उसका शुक्रगुजार हूँ मैं। और सबका तरफ अच्छा माहौल है, सब जागरूक हो रहे हैं, मुसलमान भी। तो लोग जब जा रहे हैं वोट मांगने तब क्या कह रहे हैं? प्रभाव है, बहुत प्रभाव है लाड़की बहन का तो। हाँ। हाँ, सब लाड़की बहन देनेच वाले हैं सब। हाँ। हाँ, इतना अच्छा प्रभाव है। काहीच म्हणजे विकासच केला नाही कोणी दिले, पण मग म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की आधीच्या लोकांनी काहीही काम केलेलं नाही, तर मग तुम्ही आता तरुण आहात, सगळेजण आहात, तर करून द्या आम्हाला सगळे कामं. जे आहे ते काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे गाव भागामध्ये. काँग्रेसच्या लोकांनी काही काम केलेलं नाही. आता आम्ही पण फिरतो तर 70 पैकी 70 सीट पहिल्यांदाच भाजप या ठिकाणी लातूरमध्ये निवडणूक रिंगणार सगळेजण उमेदवार आहेत. किंवा दलित म्हटलं की परसेप्शन झालंय की हे काँग्रेसच्या पाठीशी राहतात. कुणाच्याही मार्फत विकासाला गती येत असेल तर ते बिलकुल विकासाच्या दृष्टीने आपल्याला त्यांनी मतदान देणार. ते वंचितची त्यांची आघाडी झाली की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येऊन आता लढायलेत. काय त्याचा परिणाम होईल? प्रत्यक्षात विकास भारतीय जनता पार्टी करून दाखवत आहे. म्हणजे भाजपनं नुसतं पोकळ आश्वासन न देता लातूर महानगरपालिकेचा प्रचार हा शिगेला पोहोचला आहे. खर तर या वार्डामध्ये देखील लातूरमध्ये भाजपनं मुस्लिम चेहरा अंगणात उतरवलेला आहे. त्यामुळे या चेहऱ्याची देखील चर्चा होते. लातूर जिल्ह्यामध्ये 7 चेहरे मुस्लिम उतरवले आहेत आणि 4 हा प्रभाग आहे. या ठिकाणी देखील मुस्लिम चेहरे उतरलेले आहेत. कशा पद्धतीनं पार्टीने ही सगळी रणनीती आखलेली आहे. आता सध्या प्रचाराचा जोर देखील पाहायला मिळतोय आणि हे सगळे प्रभाग 4चे हे सगळे उमेदवार आहेत. त्यांच्याकडून जाणून घ्या कशा पद्धतीने ही सगळी जी आहे रणधुमाळी सुरू आहे. कशा पद्धतीची ही रणनीती आखलेली आहे. भाजपनं यावेळेस पहिल्यांदाच 7 चेहरे जे मुस्लिम आहेत ते उतरवले आहेत. लातूर शहर हा मुस्लिम बहुल असल्यामुळं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि फडणवीस साहेब यांनी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या आशयाने लातूर शहरात 7 मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत आणि 7ही म्हणजे तरुण तडफदार आणि उच्च शिक्षित चेहरे आहेत जे की लातूरमध्ये परिवर्तन घडवू शकतात व अल्पसंख्याक समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकतात. या अनुषंगाने ह्या उमेदवार देण्यात आलेल्या आहेत. कशा पद्धतीने पाहता या अगोदरचा जो ट्रेंड पाहिला तर अनेक वेळा जे होतं ते कमी जागावरती भाजप लढायची, मात्र मुस्लिम बहुल भागामध्ये कधी उमेदवार देताना जे आहे ते टाळल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस एक लातूरचा वेगळा पॅटर्न पाहायला मिळाला. आता तुमच्या वार्डामध्ये किती 2 मुस्लिम चेहरे आहेत. 2 मुस्लिम चेहरे देण्यात आलेले. काय स्ट्रॅटेजी घेऊन आणि काय तुम्ही देखील सांगितलं पार्टीला त्यामुळे अशा पद्धतीच्या उमेदवार मिळालेले आहेत? म्हणजे आम्हाला अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे. त्या उद्देशाने आम्ही पक्षाला सांगितलं की बाबा जसं आपण सबका साथ सबका विकास आहे त्या पद्धतीने आम्हीही ह्याचा एक भाग आहोत. त्यामुळं म्हणजे जे ते मुस्लिम बहुल प्रभाग आहेत ते मुस्लिम उमेदवार देण्यात आलेले आहेत. कशा पद्धतीने पाहता मात्र ही जी निवडणूक आहे थोडीशी वेगळी. 70 पैकी 70 जागावरती जे आहे ते भाजप पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि थेट मुस्लिम समाज देखील आता उमेदवारी दिली. मला काय नेमकं चित्र बदललंय असं वाटतंय का तुम्हाला? काय बदललंय? नक्कीच चित्र बदललेलं आहे आणि म्हणजे मुस्लिम समाजही आता जागरूक झालेला आहे. तो काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता विकासाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. मुझे ये बताइए कि पहली बार आप भी चुनाव में खड़ी है, किस प्रकार का माहौल है और क्या कह रहे हैं लोग जब आप चुनाव में बीजेपी की ओर से वोट मांग रही है तब? बहुत अच्छा दिखा मुझे, बीजेपी ने मुझे टिकट दिया, इस बात से नवाजा उसका शुक्रगुजार हूँ मैं। और सबका तरफ अच्छा माहौल है, सब जागरूक हो रहे हैं, मुसलमान भी। हाँ, क्यों लगता है कि अब बीजेपी की तरफ लोगों का रुझान बढ़ रहा है? तो लोग जब जा रहे हैं वोट मांगने तब क्या कह रहे हैं? कुछ नहीं बोल रहे हैं, हम देने वाले हैं। हाँ, बीजेपी को देने वाले हैं हम, कमल के फूल को। जो लाडली बहन योजना है, दूसरी योजना है, उसका क्या प्रभाव दिख रहा है वार्ड में? प्रभाव है, बहुत प्रभाव है लाड़की बहन का तो। हाँ, सब लाड़की बहन देनेच वाले हैं सब। हाँ, इतना अच्छा प्रभाव है। कशा पद्धतीनं सांगाल, कशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे या वार्ड नंबर 4 मध्ये? भाजप कुठपर्यंत पोहोचलंय प्रचारामध्ये? प्रचारामध्ये भरपूर असं म्हणजे आम्ही जेवढं फिरलो ना तिथं प्रत्येक जण असंच म्हणते की इकडं काहीच म्हणजे
विकासच केला नाही कोणी. म्हणून ज्यावेळेस मतं मागायला जातात तेव्हा काय रिस्पॉन्स आहे आणि काय म्हणतात लोक? म्हणजे आम्हाला तिकीट दिले, पण मग म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की आधीच्या लोकांनी काहीही काम केलेलं नाही. तर मग तुम्ही आता तरुण आहात, सगळेजण आहात, तर करून द्या आम्हाला सगळे कामं. खरं तर या ठिकाणी लातूरमध्ये अनेक भागामध्ये जे आहे ते काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे गाव भागामध्ये. आता काय परिस्थिती आहे जेव्हा फिरता काँग्रेसच्या लोकांनी काही काम केलेलं नाही. आता आम्ही पण फिरतो, तर आम्हाला पण सगळ्यांचं तेच म्हणणं आहे. आणि लाडक्या बहिणीचं पण हे आहे, त्याच्यामुळं मग लाडक्या बहिणीमुळं पण सगळे म्हणतात की आम्ही विकास करू. किती गेम चेंजर ठरणार आहे बरं ही लाडकी बहीण योजना? सगळे जेव्हा महिला येतात सांगायला त्यावेळेस काय सांगायला तुम्हाला? 100% आम्ही लाडक्या बहिणी म्हणजे त्याच्यामुळं आम्ही मतदान करूच म्हणतात. असं सांगायचं का? बरं. कशा पद्धतीने पाहता खरं तर ही निवडणूक किती महत्वाची आहे आणि सगळे तरुण चेहरे, मुस्लिम चेहरे सगळं कॉम्बिनेशन भाजपनं केल्याचं पाहिलं. म्हणजे कसं बघताय सगळ्या निवडणुकीत? भाजपनं जे उमेदवार दिलेत ते लढण्यासाठी दिलेत. कारण की युवकांना संधी देऊन युवकांचं नेतृत्व आणि जे प्रभागाचा विकास हा युवकांकडून झालेला दिसून येतोय. हा, युवकांना जी संधी दिली ते प्रभागाच्या विकासासाठी दिलेली आहे. काय जेव्हा प्रचाराला जातात तिथं काँग्रेस बहुल सगळं हे भाग राहिलेला आहे. गाव भागात काँग्रेसच सगळा बोलबाला राहिलेला आहे. मात्र यावेळेस मुस्लिम दलित हे सगळं कॉम्बिनेशन केलंय. काय या सगळ्याचा परिणाम होईल असं वाटतं? या सगळ्याचा परिणाम असा दिसून येईल की विकासाला गती येईल. विकासासाठी युवकांना, मुस्लिम समाजांना, सगळ्यांना फक्त भारतीय जनता पार्टी म्हणते की काम करा. काम केलं तर बाकी काय गरज आहे दुसऱ्या गोष्टीची आपल्याला. 70 पैकी 70 सीट पहिल्यांदाच भाजप या ठिकाणी लातूरमध्ये निवडणूक रिंगणार सगळेजण उमेदवार आहेत. ज्यावेळेस जातात त्यावेळेस प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? लोकांकडून खूप अपेक्षा आहेत भारतीय जनता पार्टीसाठी की ह्यांना निवडून दिलं पाहिजे, कारण की हे काम करणार 100% हमी आहे. लोक आम्हाला निवडून देतील. पण मुस्लिम म्हटलं किंवा दलित म्हटलं की परसेप्शन झालंय की हे काँग्रेसच्या पाठीशी राहतात. यावेळेस हे परसेप्शन बदललंय असं वाटतंय का? आणि का बदललंय असं वाटतं? बिलकुल बदलणार, कारण की लोकांना विकास पाहिजे. कुणाच्याही मार्फत विकासाला गती येत असेल तर ते बिलकुल विकासाच्या दृष्टीने आपल्याला त्यांनी मतदान देणार. ते वंचितची त्यांची आघाडी झाली की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येऊन आता लढायलेत. काय त्याचा परिणाम होईल वाटते थोडासा? नाही, लोकांना विकास पाहिजे तर विकासाच्या पाठीशी राहतील लोक. हे आम्ही 100% हमी देऊ शकतो. विकासासाठी चालू आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो, थोडस पुढे या. हे सगळं जे वातावरण बनलंय हे शेवटपर्यंत राहिलं असं वाटतंय का? आणि कशा पद्धतीनं मतात ते कन्वर्ट होईल असं तुम्हाला वाटतंय? थोडं चलत बोला. नाही, हे वातावरण हा टेम्पो शेवटपर्यंत राहील. कारण कसं आहे, आम्ही फक्त आम्ही विकासावर बोलत नाही, तर प्रत्यक्षात विकास भारतीय जनता पार्टी करून दाखवत आहे. त्या अनुषंगाने म्हणजे भाजपनं नुसतं पोकळ आश्वासन न देता ते सार्थामध्ये उतरलेले आहेत. जसं की लाडकी बहीण योजना. माझा शेवटचा प्रश्न याच्यामुळं की अनेक जे पक्ष आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने लढतायत. आघाडी नाही झाली, कुठं युती नाही झाली, अनेकांना त्याची संधी मिळाली असं वाटतंय तुम्हाला? नाही, ज्या उमेदवारामध्ये म्हणजे काम करायची एक धमक आहे किंवा एक निष्ठा आहे पक्षाप्रती, त्या उमेदवाराला नक्कीच पार्टीने संधी दिलेली आहे. आणि ज्यांनाही भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे ते नक्कीच त्या संधीचं सोनं करतील. बरं, या पार्ट्या वेगवेगळ्या लढल्यात त्याचा काय परिणाम होईल असं वाटतंय बरं? या ठिकाणी जे आहेत 4-5 पार्ट्या ज्या आहेत सगळेजणच सोबाळाचा नारा दिलेला आहे. नाही, शेवटी कसं आहे, सोबळाचा नारा दिला त्याच्यामुळे जे म्हणजे ज्या ज्या पार्टीतले जे कार्यकर्ते होते त्या सर्वांना न्याय भेटला. आणि म्हणजे ते काम करणाऱ्या लोकांनाच जनता निवडून देणार आहे. वार्ड नंबर हा प्रभाग 4 आहे आणि यामध्ये जे आहे ती मोठ्या संख्येनं प्रचारात शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आणि त्या निमित्तानं होणाऱ्या या सगळ्या चर्चा आणि मुस्लिम जे उमेदवार भाजपनं उतरवलेत त्याचा परिणाम किती होणार, किती गेम चेंजर ही निवडणूक असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.